मुंबईपासून अवघ्या 7 किलोमीटर अंतरावर असलेला हा किल्ला तुम्ही पाहिला आहे का? मी सुद्धा पाहिला नव्हता. म्हणूनच शनिवारी सकाळी गणेश आणि मी निघालो. मुंबईची वेस ओलांडून मुंबई अहमदाबाद हायवेला लागलो. मीरा भाईंदर मधील आकाशाला भिडण्याची शर्यत लागलेल्या इमारतींना बघत बघत आम्ही घोडबंदर गावात पोहोचलो आणि तिथून घोडबंदरचा किल्ला गाठला. कल्याण मार्गे अरबी समुद्रात होणाऱ्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी पोर्तुगीजांनी बांधलेल्या अनेक किल्ल्यांपैकी एक असा हा घोडबंदर किल्ला. हल्लीच महाराष्ट्र शासनाने त्याचे रिस्टोरेशनचे काम पूर्ण केल्यामुळे किल्ल्याचे बांधकाम चांगलेच उठून दिसत होते. उत्तरेकडे उल्हास नदीचे पात्र आणि दक्षिणेकडील मीरा भाईंदर शहर यामध्ये असलेल्या या किल्ल्याचे नाव इथून होणाऱ्या घोड्यांच्या व्यापारामुळे पडले असे म्हणतात. पोर्तुगीजांनी बांधलेला हा किल्ला पुढे 1737 मध्ये चिमाजी अप्पांनी वसई मोहिमेदरम्यान स्वराज्यात आणला. किल्ल्याच्या कोर्टयार्ड मधील आंब्याच्या झाडाला जर बोलता येत असते तर त्यांनी इथला इतिहास आम्हाला नक्कीच सांगितला असता. किल्ल्याचा आवार फारसा मोठा नसल्याने अगदी अर्धा तासात हा किल्ला फिरून होतो. तरीही किल्ल्यातील काही गोष्टी आम्हाला नक्कीच आवडल्या आणि त्या म्हणजे इथल्या कमानींचे बांधकाम, इथल्या बुरुजाची संरचना आणि त्यावर डोलाने फडकणारा भगवा ध्वज, ज्याला पाहताना आमचा वेळ कसा निघून गेला ते कळलंच नाही.